साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यातील शाळा गुरुवारपासून चालू होत असून नवगताचे स्वागत उत्साही वातावरणात करण्यात येणार आहे। गुरुवारी 15 जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत असून नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व शाळेचा पहिला दिवस आनंदी व उत्साहवर्धक सुखकारक राहावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जोरदार तयारी केली असून मुलांना शाळेचे आकर्षण वाटावे, मुले शाळेत यावीत यासाठी जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत। याविषयी अधिक माहिती देताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर म्हणाले की शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळा व परिसर स्वच्छता, शाळेत आकर्षक सजावट, प्रभात फेरी, नवगताचे स्वागत, गोड खाऊ वाटप, ओनली फर्स्ट नेम, गुणवंता गजर असे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत। या उपक्रमाबरोबर शाळा समितीच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सायकल बँकेतून सायकल वाटप, गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहे। पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हा परिषदेतील सर्व शाळांना भेटी देण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत। पहिल्या दिवशी 100% उपस्थित असणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन पत्र देण्यात येणार आहे। अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेचा पहिला दिवस आनंदी व उत्साह वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव होण्यासाठी प्रत्येक शाळेकडून उत्तम प्रकारे तयारी करण्यात आली आहे। 13 तारखेला जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। शाळेची स्वच्छता करणे, त्याचबरोबर 13 तारखेला म्हणजे आज सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची मिटिंग घेणं आणि 15 तारखेला जो आपण कार्यक्रम करणार आहोत मुलांच्या स्वागताचा, तर तो मोठ्या स्वरूपात करण्याच्या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगानं पहिल्या दिवशी शाळेच्या गोड भात मुलांना खाऊ घालायचं आहे, मुलांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करायचं आहे। मग बैलगाडी जे उपलब्ध असेल, ते घोडा असेल, बैलगाडी असेल, उंट, जे काही उपलब्ध असेल त्याच्यामधून मुलांची मिरवणूक काढायची आहे। शाळेमध्ये असं सजावट वगैरे करायचं आहे, आनंदी वातावरण करायचं आहे आणि जेणेकरून मुलांना तो दिवस आनंदात गेला पाहिजे। शिकवायपेक्षा त्या मुलांना गप्पा गोष्टी सांगायच्या आहेत। पहिल्या दिवशी मुलांना गणवेश द्यायचा आहे, पाठ्यपुस्तकं द्यायची आहेत, त्यासाठी समाजातल्या सर्वच घटकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आजी माजी सैनिक असतील, शिक्षणप्रेमी असतील, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे। आणि या संदर्भात उद्या 14 तारखेला दुपारी 4 वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब हे सर्वच शिक्षकांना, जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन मीटिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर सन 2023-24च्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा पण देणार आहेत। तर अशा प्रकारची आमची तयारी ही पूर्ण झालेली आहे। पहिला दिवस आनंदात जावं म्हणून शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी झालेली आहे, पण दिवस पूर्ण वर्षभर चांगले दिवस जावे म्हणून काय शिक्षण विभागाकडून प्रयत्न होणार आहेत का? निश्चित पूर्ण वर्षभर मुलांना आनंददायी वातावरण राहील असं खेळीमेळीच्या वातावरणातलं शैक्षणिक वर्ष असणार आहे। गुणवत्तेसाठी प्राधान्यानं आम्ही यावर्षी लक्ष देणार आहोत। गुणवत्ता वाढावी जिल्ह्याची आपल्या, त्यासाठी जे मागं पडलेले विद्यार्थी आहेत त्यासाठी एक्स्ट्रा तास वगैरे आमचे शिक्षक घेतील। शिष्यवृत्तीचा निकाल चांगला लागावा, चांगला आहेच पण आणखी चांगला लागावा, जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीला यावेत म्हणून आम्ही शिष्यवृत्तीच्या शिक्षकांची सुद्धा लगेचच जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथं जिल्हास्तरीय कार्यशाळा घेणार आहोत आणि जिल्ह्यात जे मार्गदर्शक शिक्षक तयार होतील ते तालुक्याला जाऊन मार्गदर्शक म्हणजे शिक्षकांना मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची तासिका घेतल्या जातील स्कॉलरशिपच्या। शैक्षणिक दर्जा उंचावा यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात का? निश्चितपणे काही गुणवत्ता वाढीसाठी आम्ही एक्स्ट्रा राबणार आहोत। जी मुलं मागं पडलेली आहेत त्यांना त्या मुलांच्या लेवल आणण्यासाठी एक्स्ट्रा तास, जादाचे तास घेणार आहोत। त्याचबरोबर आमच्या स्तरावरून आमची जी पर्यवेक्षण यंत्रणा असेल ते याचवर गुणवत्तेवरच काम करणार आहोत। आम्ही वेळोवेळी शाळांना जाऊन भेटी देऊन मार्गदर्शन करणं, केंद्र संमेलनं, गट संमेलनातून मार्गदर्शन करणं, जेणेकरून जिल्ह्याचे गुणवत्तेचा टक्का कसा वाढेल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत। थँक्यू।